हॅलो, कसे सगळे मजेत ना? मी पण मजेत आहे. मी करते कारल्याची भाजी. रेसिपी खूप छान आहे म्हणून म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं. मी केली होती खिचडी म्हणून साहेबांना कारल्याची भाजी आणि भाकरी पाहिजे ज्वारीची. त्यांना भाकरीशिवाय पोट भरत नाही. मी काही पण नवीन केलं असलं तर त्यांना मला भाकरच टाकायच लागती. तर ही रेसिपी खूप छान होती म्हणून म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं. माझा कॅमेरा व्यवस्थित धरता येत नाही कारण की मुलींना धरता येत नाही आणि माझ्याकडे स्टँड नाही आहे. घेऊ लवकरच आपण. तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपण लवकरच स्टँड घेऊ. चला कारल्याची रेसिपी चालू करूया. मस्त कारले कट करून घेतले. आता मस्त तेल टाकायचं थोडंसं, त्यात कारले सोडायचे, थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्याच्यानंतर शिजेपर्यंत ते पूर्ण पाणी आटू द्यायचं. आटल्याच्यानंतर पाणी नंतर डबल थोडंसं तेल घ्यायचं, थोडंसं मोहरी टाकायची, जिरे टाकायचं. माझ्याकडे मोहरी संपली होती, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकला, मस्त लसूण आणि वल्लं खोबरं घेतलं होतं कुटून, ते मिक्स करून घेतलं लाल होईपर्यंत. लाल तिखट, काळं तिखट टाकलं थोडंसं. मी ते टाकून मिक्स करून घेतलं 5 मिनटं कारण की शिजलेली होती. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. झालेली आहे रेसिपी. गपागप खाऊन घ्या. पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.